श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर मित्रमैत्रिणींनो, आजचा आपला व्हिडिओ असा आहे की गुरुवारी 26 तारखेला आलेली आहे सफला एकादशी आणि त्या दिवशी एकादशी आहे, मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आलेला आहे। त्यामुळे या दिवसाचं, या गुरुवारचं अधिकच महत्त्व अजून वाढलेलं आहे। त्या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू आपल्याला आवर्जून टाकायच्या आहे आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे। कारण या धावपळीच्या काळामध्ये प्रत्येकांनाच आता तीर्थस्थानी जाणं किंवा नदीवरती किंवा कुठे पवित्र ठिकाणी जाऊन आपल्याला अंघोळ करणं शक्य नाही। तर त्यामुळे आपल्याला घरच्या घरी या वस्तू पाण्यामध्ये टाकून अंघोळ करायची आहे। तर आता कोणती वस्तू आपल्याला पाण्यामध्ये टाकायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। सफला एकादशीच्या दिवशी आपण जर काही असे महत्त्वाचे उपाय सेवा केल्या तर त्या अत्यंत फलदायी ठरतात आणि त्या सेवेचा आपल्याला अवश्य लाभ मिळतो। तर सफला एकादशी ही हिंदू धर्मातील 24 एकादशींपैकी एक आहे जी अत्यंत पवित्र मानली जाते। या दिवशी भगवान विष्णू देवांची विशेष करून खास पूजा सेवा केली जाते। सफला म्हणजेच यशस्वी होणे आणि या दिवशी व्रत ठेवल्यास जीवनातील अपयश दूर होते आणि मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात। पौराणिक कथेनुसार राजा महिष्मताने सफला एकादशीचं व्रत पाळल्यामुळे त्याच्या जीवनातील सर्व अडचणी, अडथळे, दुःख, संकटे हे दूर झाले आणि त्याला मोक्ष प्राप्त झाला होता। म्हणून या एकादशीला सफलतेची एकादशी असं देखील म्हटलं जातं। अंघोळीचा महत्त्व आणि त्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे आपल्या धर्मशास्त्रामध्ये अंघोळीला अत्यंत पवित्र मानलं जातं। अंघोळ फक्त शरीर शुद्ध करत नाही तर मनालाही एक सकारात्मक ऊर्जा प्रदान करते। सफला एकादशीच्या दिवशी अंघोळीसाठी काही विशिष्ट वस्तू पाण्यात टाकण्याची परंपरा देखील आहे। यामुळे केवळ आध्यात्मिकच लाभ नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही फायदे होतात। अंघोळीच्या पाण्यात आता कोणत्या वस्तू टाकाव्या तर सर्वात प्रथम आपल्याला गंगाजल पवित्र आणि शुद्ध मानलं जातं। या जलाचा उपयोग केल्याने नकारात्मकता दूर होते, पापक्षालन होतं आणि जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा येते। जर गंगाजल उपलब्ध नसेल तर तुम्ही साध्या पाण्यात थोडं गंगाजल मिसळू शकता किंवा नसेलच तुमच्याकडे तर त्या दिवशी कच्चं थोडंसं गाईचं दूध तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता किंवा तेही नसेल तर ज्यांच्याकडे गुलाबजल आहे ते 1 चमचाभर अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। आता दुसरी गोष्ट म्हणजे तुळशीची पानं। तुळस ही भगवान श्रीहरी विष्णू देवांना अत्यंत प्रिय आहे। तुळशीचं पाणी अंघोळीसाठी वापरल्याने शरीरातील दोष दूर होतात आणि देवता प्रसन्न होतात। आता तिसरी वस्तू म्हणजे तिळाचं तेल। तिळाचं तेल देखील अंघोळीच्या पाण्यात मिसळल्याने नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्ती दूर होतात। याचा उल्लेख प्राचीन ग्रंथामध्ये देखील केलेला आहे। आता चौथी वस्तू म्हणजे लिंबू आणि कडुनिंबाची पानं। या वस्तूमुळे पाण्याचं शुद्धीकरण होतं आणि शरीराला रोगप्रतिकारक शक्ती मिळते। या वस्तू अंघोळीसाठी वापरल्याने मानसिक ताण तणाव दूर होतो आणि पाण्यात या वस्तू टाकून अंघोळ करण्याचा एक विशेष मंत्र आणि पूजा पद्धती देखील आहे। तर अंघोळ करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र किमान 11 वेळा तरी पठण करायचं आहे। यानंतर भगवान श्रीहरी विष्णू देवांची पूजा आणि माता लक्ष्मीची पूजा करायची आहे। तुळशीच्या पानांनी त्यांना अभिषेक करायचा आहे। सफला एकादशीचं व्रत कसं करावं
तर सफला एकादशीला व्रत ठेवल्यास जीवनातील सर्व दुःख, संकटे, अडीअडचणी, गरिबी, दरिद्री ही सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात आणि या दिवशी उपवास केला जातो आणि फलाहाराचं सेवन केलं जातं। रात्री जागरण करून भगवान श्री हरी विष्णू देवांचं विष्णू सहस्रनाम देखील पठण केल्याने भगवान विष्णुदेव अधिक आपल्यावरती प्रसन्न होतात। आता उपवासातील पदार्थ दाखवणे म्हणजे काय, तर सफला एकादशी संबंधित पौराणिक कथा। एकदा महिष्मत नावाच्या राक्षसाचा अंत करण्यासाठी भगवान विष्णुदेवाने सफला एकादशीच्या दिवशी कृपा केली होती। या दिवशी केलेल्या व्रतामुळे महिष्मत राजा संकटातून मुक्त झाला होता आणि त्याच्या राज्यात सुख, शांती, समृद्धी नांदली होती। आजही गंगाजल, तुळस आणि कडुनिंब याचे औषधी फायदे सिद्ध झालेले आहेत। तुळशीच्या पानामध्ये जीवाणुविरोधी गुणधर्म आहेत, तर गंगाजलाच्या शुद्धीकरणामुळे सकारात्मक ऊर्जा वाढविते। तर मैत्रिणींनो, सफला एकादशी ही जीवनातील अपयश दूर करून सकारात्मकता आणण्याचा मार्ग आपल्याला दाखवत असते। या दिवशी अंघोळीच्या पाण्यात योग्य वस्तू टाकून आपण जर अंघोळ केली आणि व्रत ठेवून तुम्ही तुमचं जीवन नक्कीच बदलू शकता। तर अशा पद्धतीने तुम्हाला सफला एकादशीच्या दिवशी या जी वस्तू संपूर्ण वस्तू टाकण्याची काहीही गरज नाही। तुम्हाला जी वस्तू मिळेल ती एक वस्तू जरी तुम्ही पाण्यामध्ये टाकून अंघोळ केली तरीही तुम्हाला त्याचं पुण्यफळ नक्कीच प्राप्त होईल। तर अशा पद्धतीने तुम्हाला एक जर वस्तू शक्य असेल ती वस्तू पाण्यामध्ये टाका आणि अंघोळ करा आणि त्यानंतर आपल्याला भगवान श्री हरी विष्णू देवांची, माता लक्ष्मीची या दिवशी पूजा करायची आहे। कारण त्या दिवशी एकादशी आहे, मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार देखील आहे आणि गुरुवार हा बृहस्पती वार म्हणून ओळखला जातो, मानला जातो। त्यामुळे आपल्याकडनं होईल तेवढी आपल्याला आपल्या इष्ट देवतेची पूजा करायची आहे, भगवान श्री हरी विष्णू देवांची पूजा करायची आहे। यामुळे आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, आनंद, सुख, शांती कायम टिकून राहते। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटू नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।